नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आज आम्ही मुलांसंग चाललेलो आहे सिंहगडला। तुम्ही इथं पाहू शकता। आता मी वरती घाटामध्येच ब्लॉग स्टार्ट करतोय। अद्वी, रुद्रांश यांची मम्मी। चला आता आपण थोडंसं अंतर राहिलं आहे, ब्लॉगला सुरुवात करूया। तर आता सिंहगड पोचलो आहे नुकतंच। पार्किंग ठिकाण आहे। आता या साईडला खूप सारं धुकं पडलं। आज संडेचा दिवस आहे। आज खूप धुकं। इथे हा कडा पण दिसत नाही, दरवेळेस दिसणारा कडाही दिसत नाही। या साईडला खूप हे धुकं आहे। हा पूर्ण गडाचाच भाग आहे, पण दिसत नाही धुक्यामुळे। कसं वाटतंय माऊ? पहिल्यांदा आली माऊ गडावर? हो, वरती गेलो तर खूप छान आहे। बरोबर रुद्रांश, तुला कसं वाटतंय? छान वाटतंय। आणि रुद्रांची मम्मी खूप वेळा येऊन गेली, पण पावसाळ्यात पहिल्यांदा झाली। तर चला जाऊया आता आपण पुढे।
थंडीमध्ये पण रुद्रांशीचा आईस्क्रीम खायला लागला सिंहगडा. मौने मागवले मॅगी आणि तिची मम्मी पिती स्टिंग. थंडीमध्ये स्टिंग मॅगी उडे इथं खेकडे दिसतात सारखं ठिकठिकाणी कपारीमध्ये. इथे खूप आतमध्ये मोठा खेकडा आहे, पण तो आतमध्ये लपल्यामुळं हे बघा तुम्ही पाहू शकता खूप मोठा आहे. नांगा पण त्याचा मोठा आहे. रुद्रांश अजिबात घाबरत नाही आहे ना रुद्रांश? किती खेकडेत नाही तर पकडतो का त्यांना? पकडतो. तर आता मी इथे घेतलेलं आहे स्नॅक्स. छोटा चटकेदार स्नॅक घेतलेला आहे. इथे घेतलेला आहे गरम गरम स्वीटकॉर्न आणि इथे डबरू आणि मला घेतली आहे कैरी चटकेदार. घ्या. कशी माऊ कैरी? डबरू कसं? अरे वा, डबरूचे एक्सप्रेशन खायला चांगले असतात. असे शेंगडं सगळे स्टॉल लागलेत लाईनीने. आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. खूप क्लायमेट खूप मस्त आहे. सगळीकडे धुके धुके. दिसलेला आहे. आज्ञापत्र कोंढणेश्वर मंदिर आहे इथे. चल आता मी कोंढणेश्वर मंदिर का चाललो आहे. माऊ गेली वरती. चल तू पडवडा. चल चल आता जवळ आलेला आहे. चल चल लवकर चल. थोड्याशा पायऱ्या आहे इथं. ते मला रुद्रांश मात्र माणसारखा हळूहळू चढत आहे पायऱ्या. त्याच्यासाठी फर्स्ट किल्ला आहे. हे आहे मंदिर कोंढणेश्वर मंदिर. तर आज खूप प्रमाणात धूप पडलं आहे. 2 दिवस इथे लोक सांगतात की धूप वगैरे एवढं नव्हतं. धुकं आज खूपच पडलेलं आहे. रुद्रांश कसं वाटतं तुला? काय वाटतंय? रुद्रांशने इथं आल्याला खेळायला घेतले. कुठे गेले तरी खेळायचं काही सोडत नाही. अरे वा वा. फूक. इथल्या स्टॅच्यू पुतळे आहेत, जे पुतळे होते ते शूरवीरांचे असे. खूप मस्त दृश्य आहे. तेव्हा औरंगजेब बोलला शिवाजी को पहाड़ का शिवा, महाराष्ट्र राउंड शिवा, स्वाम्या जिंकला दिली. तानाजी बावनकुळे हाईट कशी 7 फूट, छाती 58, तलवार 35, जहाज 20, उदेभाड राठोड 8 फूट. ऐका 40 किलोची. तानाजीचा मुलगा रायबा आधी लग्न कोणत्या द्यायचं. मग माझ्या रायबाचं शिवाजी राजा मुद्राच्या काले रायबात छाटावड धनी 10 गेले ते चालती. 10चा पोशिंदा जाता कामाचा नाही. माणूस रे गर्दना खाली फेकले. महाराज इथं सांगू एक मराठा दगडाच्या टाळामधून
अभंग गाईले ऐका पांडुरंग भक्त पुण्यासाठी भगती गणपतीचे वस्त्र हरता सुधारते मला खातो भात काय मला शिलेची गरज आहे भगवा खाली रात्री आज ज्याची कीर्ती साऱ्या जगतात दखन देशात मूर महाशिव शिवाच्या उतरला शिवाला पाहून आया बहिणी मुद्रा भरा भरा आई तोरणा कुठा आगरा ओढला भरत मराठा मावळा साधा येतात घोड्याला येऊन पश्चिमीला तेलकट भांडी अंगाला उद उदगा अंबाबाई तुग जागर नाचे येशील आई शिवारसाच्या म्हाताऱ्या तुझे भांडला पाडला धर पेटून गंध छत्र शाहीर मिळेल महाराष्ट्राचा भगवा दिल्लीच्या टोका हार हार महादेव. प्रचंड धूक आहे त्यामुळे इथनं खालचं काही दिसत नाही. हा खूप खाली तुम्हाला आता दिसणार नाही कॅमेऱ्यात. खाली दरी आहे दिसत नाही. मी तर आता इथं कानटोपी घातली आहे. ट्रेनची खूप निस्ती दंगामस्ती चाललेली आहे. ते बघा त्याला गाड्यावाले असं वाटते बागेत आले. नुसती दंगामस्तीला खूप भारी वाटते. आणि आदवी घेत आहे निसर्गाचा आनंद. आदवीची वजन एवढं आहे की ती वाऱ्याने इथनं उडून जायची गाड्यावरनं डायरेक्ट खडकवासला धरणापाशी पोहोचेल. हे बघा बहीण भावाचं प्रेम बघा गाड्यावर. तर इथं तळ लागलेलं आहे. आता छोटे लहान लहान बेडूक आहे इथे. नको मागे हो. मित्रांनो आता इथं आम्ही आलो आहे लंचला. अर्धा सिंगड फिरून झाला आहे बऱ्यापैकी. लंचला आलोय. लंचला येतात सगळं. रुद्रांश खूप दमलेला आहे. रुद्रांश दमला ना तू खूप? दमला का? नाही दमला म्हणते तू. आता आम्ही मागवलो आहे 2 पिठलं भाकरी इथले फेमस. भजी मागवली आहे आणि दही मागवलं आहे. तिन्ही गोष्टी इथल्या खूप फेमस आहे. मग तू काय खाणार? सगळं खायली. दगडी माती फर्स्ट टाइम खाणार आहे अशी शेंगडावर येऊन. अरे बास की खेळणं चालूच आहे. संपलं ते. काय खाणार तू? सगळं काय काय मिळतं सांग. इथं काय मिळतं? काय सांगितलं? भाकरी अजून पिठलं आणि भजी. तर भुबू बघतो कसा. वातावरण खूप छान आहे इथं. धुकं पसरलं आहे सगळीकडं. बघा मान कसं टाकला एखादा डॉबर माणसाने. पडला मावला खूप छान वाटलं.
आपल्याला आता दही आलेलं आहे, एवढं आपण खाणार नाही पण त्यांनी आणून ठेवलंय. इथे त्याचे मीठ मसाला साखर वगैरे त्यांनी दिलेला आहे, खूप छान आहे. आणि या दहीची किंमत आहे एका वाटीची 30 रुपये, एका मडक्याची 30 रुपये, असं मडक्यामध्ये दही येतं. आता आपण पिठलं भाकर ठेचा वगैरे आलेला आहे, चटणी वगैरे. खायच्या नादात येणं झालं. दादा अजून एक पिठला भाकरीची हे आणि गरमागरम भजी पण आलेले आहेत, चटणी आणि भजी. गरम गरम लाव ना. भारी वाटलं का मला. तर मित्रांनो इथे एवढ्या प्रमाणात धुकं आहे की सिंहगडचं जे दृश्य दाखवायचे होते खालचे ते दाखवताच आले नाही. त्यामुळे आम्ही अर्धा सिंहगड फिरला. पूर्ण फिरायला जाऊन जेवढं जमलं तेवढं दाखवलं आणि टाईम कमी असल्यामुळे पूर्ण फिरता नाही आला. पण खूप सारा धुकं असल्यामुळं इथं काही दिसत नाही खाली. पूर्ण इथं पण धुकं आहे, तुम्ही बघू शकता. बघा चारही साईडला धुकं आहे. थोडं आतमध्ये गेलं की तिथं धुक्यामध्ये काही दिसत नाही, त्यामुळे दाखवते येणार नाही ब्लॉगिंगमध्ये. त्यामुळे ब्लॉग आज थोडा छोटाच केलेला आहे. आता इथं आम्ही कणीस खातो, कणीस वगैरे खाऊन झालं की इथं निघणार आहे. आता खूप थंडी कमी असते पण धुकं खूप. चला आता आम्ही निघालो आहोत पुण्याला जायला खाली परत गडावरून. आता वाजले असतील 5:45 वाजले असतील, निघालो आहोत.